माझी उलटी तक्रार आहे. आणि बहुतेक बायकांचं असं म्हणणं असतं की त्यांच्या नवऱ्याला साडी खरेदीमध्ये इंटरेस्ट नसतो किंवा तिथं जाणं म्हणजे वेळ घालवणं बायको बरोबर. तर हा जो एक प्रकार असतो ना, तर हे मी खूप ऐकलंय, पण माझ्यासाठी त्या अशा म्हणजे कथा आहेत त्या. माझ्या बाबतीत अगदी उलटा अनुभव आहे मला हा. आणि यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा खूप हेवा वाटतो, कारण माझ्या नवऱ्याला साडी खरेदीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. 16 सोमवार केले होते का तुम्ही? कारण असं म्हणतात ना, नवऱ्यासाठी हरताळका 16 सोमवार करायचे असतात. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे परंपरा, सौंदर्य आणि आठवणींचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मी भार्गवी चिरमुले या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे आयुष्यातल्या आपण त्या हळव्या कोपऱ्यांना स्पर्श करतो, ज्या एखाद्या आठवणी मागे, अगदी एखाद्या साडी मागे अलगदपणे दडलेल्या असतात. हा पॉडकास्ट माया सिंधू प्रस्तुत करत आहे, जिथे परंपरा आणि आधुनिकता याचा सुरेख संगम पाहायला मिळतो. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण अशा आपल्या मैत्रिणींना भेटणार आहोत, ज्या मैत्रिणींच्या आयुष्यातनं आपण प्रेरणा घेऊ शकतो, ज्यांच्यामुळे आपल्याला खूप काही शिकता येतं. आणि काही वेळेला आपण जे शिकलोय आणि जी प्रेरणा घेतली ते आपल्या आयुष्याचा एक धागा बनवू शकतो. नीलांबरी कुलकर्णी महाराष्ट्र ग्रंथ भांडार या प्रकाशन संस्थेच्या त्या संचालिका आहेत. नीलांबरी कुलकर्णी या एक संवेदनशील लेखिका, कवयित्री आणि सामाजिक जाणीव असलेल्या वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. MA इंग्लिश शिक्षण घेतलेल्या नीलांबरीताईंनी असंख्य कविता आणि कथासंग्रहांच्या माध्यमातून मानवी भावना आणि नात्यांचे सुंदर चित्रण केले आहे. त्यांच्या साहित्याला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून तसेच विविध साहित्य संमेलनांमधून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. साहित्य, समाजकार्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. कोल्हापूरमधील काही नामांकित संस्थांच्या त्या संचालिका आहेत. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत 2 वेळा सहभाग घेऊन आपली छाप पाडली आहे. आजच्या पॉडकास्ट मधनं आपण एक लेखिका, कवयित्री अर्थात ज्येष्ठ साहित्यिक नीलांबरी कुलकर्णी यांना भेटणार आहोत. त्यांच्या साहित्यामधनं अनेक जणींना प्रेरणा तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबरीने त्यांच्या आठवणीच्या शिदोरीतनं आपण खूप काही घरी घेऊन जाणार आहोत. भेटूया नीलांबरी कुलकर्णी यांना. नमस्कार नीलांबरीताई. नमस्कार. तुमच्याशी गप्पा मारताना सुरुवात करण्याआधी मला एका आपल्याच पॉडकास्टची आठवण करून द्यायची, तो एक कमलाताईंचा. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या पॉडकास्टमधनं 2 गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, की कायम समाधानी राहा, हा त्यांचा आशीर्वाद. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की कुठल्याही स्त्रीसाठी कपाट उघडल्यानंतर ती फक्त साडी नसते, त्या आठवणींचा पिटारा असतो. आताच्या मुलींकडे खूप साड्या आहेत, कुठे कुठे शॉपिंग केलेल्या, कुठनं आणलेल्या, कधी लग्नातल्या किंवा काय. पण तुमची पिढी किंवा माझ्या आजीची पिढी, ह्यांची प्रत्येक साडी एक आठवण आहे. कारण एवढ्या साड्या घेतल्या जायच्या नाहीत, थोड्या लिमिटेड साड्या आहेत, त्याच्यातनंच आपल्याला एक काहीतरी प्रत्येक वेळेला ही निवडू का ती निवडू असं असायचं. पण तरी सुद्धा प्रत्येक साडी मागे एक आठवण आहे, आणि हेच आमच्या पॉडकास्टचं खरं तर माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. तर तुमच्या आठवणींच्या साड्यांविषयी आपण बोलायला सुरुवात करूया. पण आपण गप्पा मारताना खूप इंटरेस्टिंग गोष्टी मला तुमच्याबद्दल आणि साडीच्या तुमच्या निवडीबद्दल कळल्या, तर प्रेक्षकांना त्या कळल्या पाहिजेत असं मला वाटतं. प्लीज सांगा. तर माझ्या साडीच्या निवडीबद्दल जर काही कळलं असेल तर गंमतच आहे ती. कारण माझ्याकडे म्हणजे आपण म्हणतो की बायकांना कितीही साड्या असल्या ना तरी कमी वाटतात. म्हणजे इतक्या आहेत खरं, पण ह्या ऑकेजनला नेसायला नाही, इथल्या इथं बाहेर जाताना नेसायला नाही, अशी खूप तक्रार असते सगळ्यांची. माझी उलटी तक्रार आहे. आणि बहुतेक बायकांचं असं म्हणणं असतं की त्यांच्या नवऱ्याला साडी खरेदीमध्ये इंटरेस्ट नसतो किंवा तिथं जाणं म्हणजे वेळ घालवणं बायको बरोबर. तर हा जो एक प्रकार असतो ना, तर हे मी खूप ऐकलंय, पण माझ्यासाठी त्या अशा म्हणजे कथा आहेत त्या. माझ्या बाबतीत अगदी उलटा अनुभव आहे मला हा. आणि यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझा खूप हेवा वाटतो, कारण माझ्या नवऱ्याला साडी खरेदीमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. मग तुम्ही हरताळकेचा उपास खूप मनापासून, अगदी मनापासून केलेला असणार 100%. आणि गंमत म्हणजे त्यांचा चॉईसही इतका चांगला आहे की म्हणजे माझा चॉईस कधी घडलाच नाही असं मला वाटतं. कारण साडीमध्ये इंटरेस्ट आता साधारण लग्नानंतर वगैरे सुरू होतो, आणि त्यावेळेला असं की यायच्याच साड्या, म्हणजे आपण साडी घेऊया का, आता काही एखादा सण आलाय घेऊया वगैरे, असं काही मला म्हणावंच नाही लागलं कधी. तर उलट माझं होतं असं की साडीच्या दुकानातनं आता बास झालं, आपण बाहेर पडूया.
तुमचं असं व्हायचं. असं मला म्हणायला लागायचं. वा, कारण तुमच्या बोलण्यावरनं मला आठवलं पुलंचं एक वाक्य आहे की कांजीवरम, बनारस, कलकत्ता ही सगळी पुरुषांच्या जीवावर उठलेली शहरं आहेत. कारण नुसत्या साड्या साड्या साड्या, आणि पुरुषांना एक बाकडं का नाही टाकत अशा साड्यांच्या दुकानात की तिथे बसून टाइमपास करू शकतील ते. आणि पुलं पुढे असंही म्हणतात ना की साडी आणायला गेलं, सगळ्या इतक्या साड्या बघतात बायका, तर मग हा रंग, तिचे काठ, त्याचा पदर, अशा प्रकारची साडी त्यांना पाहिजे. कलरची साडी आहे का? तर मग हे असे अनुभव असतात सगळे. आणि बहुतेक बायकांची ही तक्रार असते की नवरा साडी खरेदीला येत नाही, आला तर कटकट करतो. तर मला म्हणजे ह्या बाबतीत मी इतकी नशीबवान आहे म्हणा की मला ही तक्रार कधीच नाही करावी लागली. आणि एकूणच आमच्या घरामध्ये त्यांचा एक तो चॉईस असेल किंवा आवड असेल. आमच्या घरातली सगळी लग्न असतील, म्हणजे आपण बस्ता काढणं म्हणतो की नाही, बरोबर. तो सुद्धा त्यांच्या सोयीने आम्ही जायचो काढायला. हा, म्हणजे नातेवाईकांच्यात सुद्धा, म्हणजे तुमचीच नाही. हा, सगळ्या एकूणच खरेदी. हा, म्हणजे ते बहिणीला, आईसाठी सुद्धा ते साड्या, नऊवारी साड्या आणायचे. आणि म्हणजे एक ती आवडच खूप. आणि कधीही असं ना, कसं आहे, आमच्या दुकानाच्या समोरच एक साडीचं दुकान आहे आणि ते मित्र दोघं जण. तर त्या साडीवाले जे आहेत त्यांना माहित की यांना आवड आहे, त्यामुळे नवीन साड्यांचं पार्सल आलं की त्यांचा निरोप यायचा की मी पार्सल उघडणार आहे म्हणलं की यांनी जायचं आणि त्या साड्या त्यातल्या आवडलेल्या बाजूला काढून ठेवायच्या. मग बहिणीसाठी असतील, माझ्यासाठी असतील, आईसाठी असतील. आणि मला फक्त निरोप द्यायचा की एक चक्कर टाकून ये समोर जाऊन. आणि मग मी जाऊन त्या बघायच्या, कुठल्या कुठल्या शॉर्टलिस्ट केलेल्या असायच्या साड्या त्या. आणि त्या पण मला पण अशी सवय झाली होती ना साड्या बघायची, की जरी त्यांनी 4 साड्या दाखवल्या की ह्या 4 साड्या त्यांनी काढून ठेवल्या, तरी मी त्यांनाच पुन्हा विचारायची की पण यातली त्यातल्या त्यात जास्त कुठली आवडली होती त्यांना. हा, आणि मग ते सांगायचे. किंवा मग 4ही घेऊन जा. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अशी एक विशिष्ट साडी नेसून मी रस्त्यावरनं गेले तर बायका थांबवून मला विचारायच्या की ही साडी तुम्ही कुठे घेतली. नाही, तुम्ही खूपच निर्जळी उपास केलेत बहुतेक अर्थ घ्यायचे न खाता पिता. कारण असा नवरा मिळणं, मला असं वाटतं अशा माणसाला पूर्ण कलेची आवड असते. मग ती फक्त साड्यांपुरती नाही राहत, मग ती तुमच्या स्वयंपाक कसा तुम्ही केलाय, मग तुमच्या वाचनाची आवड, ऍस्थेटिकच टोटल. आणि मग तेच झाल्यामुळे बहुतेक तुम्हाला साहित्याची आणि या सगळ्याची आवड असू शकेल, कारण तसं प्रोत्साहन पण मिळत जातं. मग त्या माणसाची उत्तम वाचनाची पण आवड असते आणि हे सगळं तुमच्याकडे हळूहळू येत जातं. पुढचा माझा प्रश्न असा आहे, तुमच्याकडे एवढ्या साड्या आहेत, तर मग कॉम्बिनेशन काय तुम्हाला आवडतात वेगवेगळी, आणि कुठल्या प्रकारच्या साड्या तुम्हाला आवडतात? मला काळ्या रंगाचे कपडे खूप आवडतात. हा, आणि म्हणजे माहित नाही की कुठेही गेलं तरी काळ्या साडीकडे मी अशी जातेच. आणि कॉम्बिनेशन म्हणाल ना तर मला लाल काळं आणि निळं काळं हे कॉम्बिनेशन मनापासून खूप आवडतं. तर म्हणजे आता काळ्याचं माझ्याकडे कलेक्शन बऱ्यापैकी आहे, साड्यांचं किंवा कपड्यांचं. तर हे आता माहित आहे घरात सगळ्यांना, त्यामुळे बघताना शक्यतो ते मला गिफ्ट करायचं असेल तर लक्षात ठेवतात ते. हा, म्हणजे माझ्या मुलांनी सुद्धा त्याला पहिला जेव्हा पगार झाला तेव्हा बेंगलोरून त्यांनी सिल्क आणलं होतं, ते पण निळं काळं कॉम्बिनेशन आणलं होतं. आणि लाल काळ्या कॉम्बिनेशनची खूप मजा आहे बरं का. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आमच्या दुकानाच्या समोरच एक ते याचं दुकान आहे, साड्यांचं दुकान आहे. तर कसं झालं, आमचं लग्न झालं, त्याच्या पुढच्या वर्षी माझ्या एका नंडेचं लग्न झालं, आणि त्याच्या पुढच्या वर्षी दुसऱ्या नंडेचं लग्न. म्हणजे 3 वर्ष घरामध्ये 3 कार्य झाली. त्यामुळे जेव्हा दुसऱ्या नंडेचं लग्न ठरलं ना, त्यावेळेला आम्ही ठरवलं होतं की घरातल्या कोणालाही साड्या घ्यायच्या नाहीत, कारण अफाट खर्च तो लग्नाचा जो होता डोळ्यासमोर. तर आम्ही ठरवलं की ज्या फक्त द्यायच्या, आहेराच्या वगैरे असतील तेवढ्याच घ्यायच्या, घरात कोणीही घ्यायच्या नाही. कारण 2 वर्ष लग्न झालेली होत्या, नव्या साड्या होत्याच सगळ्यांकडे. आणि आम्ही साडी खरेदीला गेलो होतो, त्यावेळेला ती मला एक लाल, काळं आणि पांढरं अशा कॉम्बिनेशनची निटेड साडी अतिशय आवडली होती. मी बोलले नव्हते, पण सारखी नजर जात होती तिकडे. पण आता ठरवलं तर होतं घ्यायची नाही साडी, त्यामुळे घेता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं काही. तशी मी नवीनच होते ना घरामध्ये, काही फार मुरलेली नव्हती. 3 वर्ष झाली असतील. 2 वर्ष पूर्ण झाली होती. त्यामुळे तसं काही धाडसही नव्हतं. आणि एकदा ठरवलं ना की आपण घरातल्यानं घ्यायची नाही, त्यामुळे ती घ्यायची नव्हती. आणि गंमत म्हणजे आमच्या लग्नाला ज्या दिवशी 2 वर्ष झाली ना, त्याच दिवशी तिचं लग्न होतं. हा, तर मग लग्न लागलं, साडी घेतली नाही. म्हणजे मी बोललेही नाही त्या साडीबद्दल, आणि साडी घेतली नाही, काही नाही. लग्न झालं, ती गेली तिच्या नवऱ्याच्या घरी, आणि संध्याकाळी माझा नवरा ती साडी घेऊन आला. हाऊ स्वीट.
मी म्हणलं नाही, आपलं काय ठरलं होतं की ह्या लग्नात कुणालाही साड्या घ्यायच्या नाहीत घरातल्यानं, मी नाही घेणारी, नाही घ्यायची ही. तर कारण माझ्या बाकीच्या नंदांना वगैरे घेतल्या नव्हत्या, जावांना घेतल्या नव्हत्या, मग मला कशी घेत. ते म्हणले ही लग्नाची साडी नाहीच आहे मुळी, आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली म्हणून आणलेली ही साडी आहे. जगातली पहिली बाई असाल जी तुम्ही नको म्हणाला की मला नको आहे ही साडी. आणि गंमत माहितीये, ती साडी मी आमच्या एका फॅमिली फंक्शन मध्ये नेसली होती. आणि ती आमच्या सगळ्या म्हणजे आमची फॅमिली तशी म्हणलं ना खूप मोठी आहे. आणि बरेच जण म्हणजे अशा एखादं जर मोठं फंक्शन असेल ना तर 100-250 वगैरे माणसं आम्ही सहज असतो. तर ती त्यावेळेला मी साडी नेसली होती. तर त्यावेळेला ज्या काही लग्नेच्छू मुली होत्या ना आमच्या फॅमिलीतल्या, त्या सगळ्यांनी सांगितलं, कुणी सांगितलं काकू मला ही साडी फोटोसाठी पाहिजे, मामी मला ही साडी फोटोसाठी पाहिजे. आणि कांदा पोह्याच्या प्रोग्राम हा, त्यासाठी जे दाखवायला फोटो जे काढतात ना, तर ते फोटो माझ्या एक बऱ्याच भाच्यांनी पुतण्यांनी त्या साडीवर काढली. अजून आहे ती साडी? नाही, साडी गेली पण ते फोटो असतील अजून त्यांच्याकडे. त्यामुळे ती अशी अजरामर झालेली साडी आहे. वा वा. आता आज तुम्ही नेसलाय त्या साडीची काय आठवण आहे? हा, ही साडी म्हणजे आता सांगू तशी खूप जुनी झाली. ही अशी जरी फंक्शनल असेल तरी अशी नेसता येण्यासारखी नाही आहे. पण आज मी अगदी आवर्जूनही नेसली. ही साडी माझ्या मुलाचं बारसं आणि माझ्या बहिणीचं लग्न हे साधारण एका महिन्यामध्ये होतं. तर मग दोन्हीसाठी म्हणून साडी घ्यायची असं जे काहीतरी डोक्यात होतं की एक छान आता बहिणीच्या लग्नाची साडी घेतली पाहिजे वगैरे. पण बाळ छोटं होतं त्यामुळे मी काही तर अर्थात मी खरेदीला कधी जातच नव्हते. पण तरी सुद्धा मला बरोबरही जाणं शक्य नव्हतं त्यावेळेला. तर काहीतरी कामासाठी माझा नवरा मुंबईला गेला होता आणि मग तिथे माझी एक दीर जाऊ माझे एक मुंबईत असतात. तर त्या जावेकडे जाऊन ते म्हणले की एक साडी घ्यायची आहे लग्नासाठी, तर तू चल खरेदीला माझ्याबरोबर. तर मग ती त्यांना घेऊन गेली आणि मग तुमच्या दादरचं सिल्क म्युझियम मध्ये नेलं की लग्नासाठी घ्यायची तर छान साडी घेऊया. आणि तिथं साड्या बघितल्या बराच वेळ म्हणजे हे नंतर तिचा फोन आला मला आणि ती मला म्हणली की अगं माझ्या भाऊजींना इतका इंटरेस्ट आहे साड्यात, तुझ्या भाऊजींना जर थोडा जरी असता ना तरी मला इतकं बरं वाटलं असतं. आणि त्यावेळेला घेतलेली ही साडी आहे. म्हणजे आज तुमचा मुलगा किती वर्षाचा? माझा मुलगा 43 वर्षाचा आहे. ही 43 वर्षापूर्वीची. हा. आणि एकूणच त्याचं त्या थिक सिल्क आहे, त्याच्यावर हँड एम्ब्रॉयडरी नाहीये, हँड पेंटिंग आहे. आणि हे कॉम्बिनेशन पण तसं म्हणलं तर रेअर आहे. म्हणजे हा, असं फारसं नाही बघायला मिळत. बरोबर. पण ही पण अशी साडी म्हणजे अशी खूप फॅमिलीमध्ये गाजलेली साडी आहे. तुझी ती साडी ग असं आठवण करून देतात. थोडक्यात तुमच्या अनेक साड्यांमुळे अनेक जणांची तुमच्या फॅमिलीत लग्न ठरली. पण आता हे झालं एका वेळेला आपण मॅक्झिमम 2 साड्या घेतो. लग्न घरात असेल तर 4 साड्या घेतो. तुमचा रेकॉर्ड आहे 10 साड्या. 10 साड्यांचा रेकॉर्ड. ती काय गोष्ट आहे? ते काय झालं माहितीये का की आता सतत साड्या घेणं किंवा हा जो प्रकार होता ना, त्याच्यामुळे आहेरात आलेल्या साड्या किंवा दुसऱ्या कोणी गिफ्ट दिलेली साडी मी नेसली तर घरातल्यांना फारशी आवडायची नाही. आणि मुलंही त्या तालमीत तयार व्हायला लागली होती. मला 2 मुलगे आहेत. ते दोघंही वडिलांच्या तालमीत तयार व्हायला लागले होते. त्यामुळे अशी कुठली तरी साडी हे काय नेसलंय, म्हणजे ही आपण सिलेक्ट केलेली साडी नाही हे ते लक्षात यायचं मुलांच्या पण. आणि मग जेव्हा असं काही कंटिन्युअसली त्यांच्या लक्षात आलं की ही आई अशी कुठल्या कुठल्या साड्या नेसतीये ज्या आलेल्या आहेत अशा, तर त्यांचं काहीतरी 3 पुरुषांमध्ये काहीतरी खलबतच आली. मुलं त्यावेळेला जरा बऱ्यापैकी मोठी समजूची झाली होती, समजूतदार अशी. आणि एक दिवस त्याने असा फतवा काढला, नाही आपण साडी खरेदीला जायचंय सगळ्यांनी. हा. तर ठीक आहे, मी पण सांगताना की मला आवडली तरच घ्यायची. मग मी अटी घालायला लागले होते नंतर, कारण मग असे उगीच येऊन पडायच्या साड्या. त्यांच्या आवडीच्या साड्या प्रत्येक वेळेला मी त्याच नेसायच्या. तर मी अशा अटी घालायला लागले होते. काही अटी घालायचे नाहीत, आमच्या बरोबर यायचं. आणि मग आम्ही त्या साड्याच्या दुकानात गेलो. गेल्यानंतर मग मी अशी इकडे बघायला लागले की त्यांनी पुढं टाकायचे ना, ढीग आणून टाकतात. पण आता नेहमी जाणारं साडीचं दुकान म्हणजे साधारण त्यांना कल्पना असते की यांना कसल्या साड्या आवडतात ते. मग ते असे आणून द्यायला लागले. मी बघायला, तू थांब, तू बाजूला बैस. आणि ह्या 3 माणसांनी साड्या शोधायच्या किंवा फिरायचं याच्यामध्ये दुकानामध्ये, इथं ती वरची दाखवा हो, इकडची दाखवा हो, असं करून त्यांनी ढीग पुढे काढले. आणि मग अशा एक डिझाईन आणि 4 रंग असे असतात ना साधारणपणे. मी बघताना दरवेळेला ना साडीचं टेक्स्चर बघते की ती आपल्याला व्यवस्थित बसली पाहिजे, आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे.
आणि ह्या तिघांचं बघणं म्हणजे मग डिझाईन चांगलं पाहिजे, रंग छान पाहिजे, बॉर्डर चांगली पाहिजे, पदर चांगला दिसला, हे त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला इनबिल्टच करेक्ट. असल्यासारखं होतं. आणि मग मला असं बसवलं होतं बाजूला, हा तर हे काढले आम्ही, हे 4 रंग आहेत, त्यातला तुला रंग कुठला पाहिजे असेल तो काढून घे. म्हणजे मला फक्त एवढाच रंगाचा choice होता. हा, एवढा रोल माझा एवढाच होता, म्हणजे इतका किरकोळ रोल होता त्या खरेदीमध्ये की मी असं सपोर्टिंग बसायचं. ऍक्टर, सहाय्यक अभिनेत्री होतात. हे सुद्धा म्हणजे पत्र टाकणारा पोस्टमॅनच करत होता. इतका कमी रोल होता त्याच्यामध्ये. आणि अशा तऱ्हेने मी आता झाल्या 4 साड्या झाल्या आपली झाली खरेदी, थांब जरा म्हणजे आणखीन काय असेल तर दाखवा, आणखीन काय असेल. एका वेळेला आम्ही 10 साड्या घेऊन घरी आलोय. वाव. आणि ह्या म्हणजे डेली यूजच्या साड्या, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये ते कौतुक वाटायचं मला की इतकं पेशन्स ठेवून किंवा इतकं मनापासून शोधून काढून रंग वेगळे वेगळे किंवा त्याचं बॉर्डर वेगळी आणि डिझाईन वेगळं, काहीतरी युनिक असायचं त्याच्यामध्ये. म्हणजे सरसकट सगळ्यांकडे असतील तशा साड्या माझ्याकडे नव्हत्या. माझ्या साड्या खरोखरच युनिक असायच्या. किती छान. आणि त्यामुळे आणि तीच सवय मुलांपर्यंत गेली. आणि ते म्हणजे आता मुलं इतकी जरी नसतील त्यातली, पण वेगळं काही नसलं किंवा त्यांना आवडणारं नसेल ना, तर ते बदलायला लावतात मला की हे नको नाही. आता तुम्ही इतके छान लेख लिहिता, कथा कादंबऱ्या लिहिता, तुमच्या लिखाणामध्ये एक स्त्रीत्वाचा धागा आहे किंवा तुम्हाला ती आवड आहे स्त्री साहित्याची. अरुणाताई तुमची मैत्रीण आहे, हो. तुम्ही म्हणालात. तुमच्या शब्दांमधनं किंवा तुमच्या लेखणीतनं साडी म्हणजे काय? साडी म्हणजे स्त्रीचं सौंदर्य. सौंदर्य म्हणजे माझ्या दृष्टीने सौंदर्य आणि देखणे पण याच्यामध्ये फरक आहे बरं का. म्हणजे देखणे पण म्हणजे जे आपल्याला मिळालेलं असतं ते रंग, रूप, नाक, डोळे छान छान असतात, तुमच्यासारखी म्हणा देखणी. पण तुम्हाला मी देखणे आणि सुंदर दोन्ही म्हणेन ना. पण अशा देखण्या की जे मिळाले, रूप मिळालंय ते, आणि सौंदर्य जे असतं ना ते माझ्या मते मिळवायचं असतं. ते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असतं, तुमच्या बोलण्यामध्ये असतं, तुमच्या आत्मविश्वासामध्ये असतं, तुमच्या विचारांमध्ये असतं. त्याचं सगळं प्रतिबिंब तुमच्या चेहऱ्यावर किंवा फक्त डोळ्यात नसतं, ते तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर पडलेलं असतं. आणि ते सौंदर्य जे असतं ना, त्या सौंदर्याला मॅच होणारी साडी पाहिजे. म्हणजे आता एखादी बुद्धिमान स्त्री जेव्हा असेल तर तिचं तेज वगैरे, तिचा ऑरा असतोय, ते सगळं तिच्या चेहऱ्यातनं, तिच्या बॉडी लँग्वेज मधनं आपल्याला दिसत असतं. अशा वेळेला तिने काय धगधगीत चकचकीत साडी नेसली पाहिजे असं नाही. तिचं सौंदर्य त्याच्यामधून दिसत नाही. तिचं सौंदर्य हे म्हणजे तिच्या कपड्यात नसतंच मुळी. त्यामुळे हे जे आहे ना ते, तो पण मला असा एक वाटतो की साडी हा एक सपोर्ट आहे, तुमच्या व्यक्तिमत्व दाखवणारा तो एक आरसा आहे असं मला वाटतं. कारण आता तुम्ही जे बोलात ते अगदी आपण तुमच्या बाबतीतही तितकंच खरंय आणि कमलाताईंच्या बाबतीतही तितकंच खरंय. तुमचे विचार, तुमची भाषा आणि तुम्हाला काय पद्धतीने तुमचे विचार मांडायचे ह्यातनंच तुमचं सौंदर्य खुलतं. कारण ऑरा हा जो आजकाल नवीन आलेला शब्द आहे की तुमचा ऑरा काय आहे, तर तो ऑरा म्हणजे तुमचं जे वलय तुम्ही घेऊन जाता ते जर तितकं सकारात्मक असेल तर तो समोरच्या माणसाला तुम्ही आवडायला लागता आणि त्यात ते खरं सौंदर्य आहे असं वाटतं. हे झालं साडी आणि तुमचं मत. स्त्री आणि साडी हे नातं काय आहे तुम्हाला वाटतं? आताच्या याच्यामध्ये साडी नेसणं हा प्रकार खूप कमी झालेला आहे. तरी पण मला असं वाटतं ना, हल्लीच्या तरुण मुलींना सुद्धा साडी खूप आवडते बरं का. म्हणजे ते साडीतलं जे एक वेगळं सौंदर्य आहे ना, की उघड दाखवण्यापेक्षा लपवलेल्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या जास्त छान दिसतात. आणि तसं मला असं वाटतं की एक अपूर्णतेची गोडी जी असते की नाही, म्हणजे संपूर्ण सौंदर्य दाखवणं आणि सौंदर्य लपवणं, तर साडीमध्ये सौंदर्य लपवलं जातं. आणि ते लपवल्यामुळे कदाचित त्याच्याबद्दलची एक उत्सुकता असते किंवा त्याच्याबद्दलचं एक ऍप्रिसिएशन जे असतं साडीचं किंवा साडी नेसलेल्या स्त्रीचं, हे साडीमुळे जास्त तिला मिळतं असं मला वाटतं. इतर ड्रेसेस हे चांगले असतात, ठीक असतात, म्हणजे कम्फर्टेबल तुमच्या कामाच्या प्रकारामध्ये आपण आपले ते ठरवत असतो. बरोबर. पण साडी ही कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही व्यक्तीला आणि कुठल्याही प्रकारचं काम करणाऱ्या व्यक्तीला एक व्यक्तिमत्व देते असं मला वाटतं.
तुमच्याकडे इतक्या साड्या आहेत आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला त्यांनी अनेक वेळेला तुमच्या घरच्यांमुळे ती छान झालर मिळाली, म्हणून माया सिंधूकडनं आम्ही तुम्हाला एक छोटीशी गिफ्ट देतोय. पुन्हा ही साडी आम्ही चूज केलेली आहे तुमच्यासाठी, पण तुमचे लाडके रंग आम्हाला माहिती होते आणि आपण बोललो होतो त्याप्रमाणे. सो आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला आहे. तुम्ही इथे आलात आणि एवढा वेळ घालवला त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच.